यानंतर एक महत्त्वाची बातमी बघूयात। काल पदवीधर निवडणुकीदरम्यान बोट दाखवत माजी आमदार नरेंद्र मेहता यांचा कार्यकर्त्यांसोबतचा एक फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता। नरेंद्र मेहता हे 8वी पास असून सुद्धा त्यांनी पदवीधर निवडणुकीमध्ये मतदान कसं काय केलं अशी सोशल मीडियावरती सध्या चर्चा आहे। सोशल मीडियावरती ट्रोल झाल्यानंतर नरेंद्र मेहता यांनी याबाबत आज प्रतिक्रिया दिली आणि बोट दाखवल्याचा अर्थ मतदान केलं असा होत नाही। काही लोक मुद्दाम बदनामी करण्यासाठी षडयंत्र रचत असल्याचा आरोप मेहतांनी केला। तर संजय राऊतांनी यावरून जोरदार हल्लाबोल केलाय। की धीरज हा पेड म्हणून काम करतोय, त्याची 100 बातम्या बघितल्या असेल तर 99 माझी असते शहरामध्ये। म्हणून अशा लोक, तिसरी गोष्ट, तो शिकलेला आहे ना, मी शिकलेला नाहीये, पण त्या शिकलेल्या व्यक्तीला माहित नाही का ग्रॅज्युएटचं वोटिंग या हाताने नाही या हाताने होतो, या हाताने बोट दाखवलं तर ग्रॅज्युएटची वोटिंगला, हा तर लोकसभेचा आहे। ह्या एवढी तुला माहिती असायला पाहिजे। म्हणून असा व्यक्तीपासून सावधान राहा, तो बदनाम करण्याचा प्रयत्न करतो।